नमस्कार. सर्वांना आत्मवंदन. पाटुकले सरांना मनापासून आत्मवंदन. मी सौ संगीता राजेंद्र कुलकर्णी. मी कात्रज, पुणे येथे राहते. माझा व्यवसाय तसा बघितला तर हेअर अँड मेकअप अकॅडमी आहे. पण मला लहानपणापासून अध्यात्माची आवड असल्यामुळे मी त्याच दिशेने जात होते आणि बऱ्याच गोष्टी बरीच गुरुतुल्य व्यक्ती मला मिळत गेल्या. त्यातनं मला माझे गुरु मिळाले आणि असं करत आध्यात्मिक म्हणा ह्या सगळ्या गोष्टींकडे माझा कल पूर्वीपासूनच होता. असं करताना मला बऱ्याच गोष्टी आता मी जेव्हा बोलणार आहे तेव्हा सांगेन. पण एक मला महत्त्वाचं की नथिंग इज कोइन्सिडन्स इन धिस वर्ल्ड. जसं आता मगाशी सर म्हणाले की सगळ्या गोष्टी परमेश्वराच्या इच्छेने होत असतात आणि जेव्हा तुम्हाला इच्छा असते तेव्हा तुम्हाला आपोआप ती गोष्ट मिळते. तसंच मी एक दिवशी स्वयंपाक करताना रेडिओ ऐकला आणि ऐकत होते आणि तेव्हा ही सनातन स्किल कोर्सेसची ॲडव्हर्टाईज ऐकली. आणि मला मुळातच आवड असल्यामुळे आणि मला स्वतःचाच असं आहे की प्रत्येक गोष्ट हिंदू धर्मामध्ये किंवा आपल्या सनातन संस्कृतीमध्ये का केली जाते याचं लॉजिक सगळ्यांना माहिती पाहिजे. त्याच्या मागचं सायन्स माहिती पाहिजे. आजकाल काय झाले लोकं कर्मकांड करतात. पण त्याच्या मागे काय आहे आपली संस्कृती किंवा त्याच्यामागे सायन्स काय कोणी जाणूनच घेत नाही. आणि त्याच्यासाठी नेहमी माझा जीव खालीवर व्हायचा की अरे लोकांना हे सगळं पोहोचलं पाहिजे. आणि हा कोर्स ह्यातली जी सगळी फॅकल्टीज आहेत ज्यांची नावं ऐकल्यानंतर मला असं झालं की आपण राईट ह्याला आहोत आणि मी ते ॲडमिशन घेतली. सो मी जीवनविद्या प्रशिक्षकसाठी घेतलेली आहे ॲडमिशन. ॲडमिशन इन द सेन्स कोर्स केलेला आहे आणि मला वाटतं की इथून पुढचं सगळं जे मार्गदर्शन आहे या सगळ्या लोकांकडनं आम्हाला छान मिळेल आणि आपण सगळेच मिळून हिंदू धर्माचा किंवा सनातन संस्कृतीचा प्रसार करूयात. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय गुरुदेव. सर्व कीर्तन विश्व आणि भीष्म स्कूल ऑफ इंडियन नॉलेजच्या शिक्षक मंडळींना गुरूंना मनापासून आत्मवंदन आणि उपस्थित सर्व प्रशिक्षकांना पण आत्मवंदन. मी सौ संगीता राजेंद्र कुलकर्णी, पुणे येथे राहते. मी जीवनविद्या प्रशिक्षक या कोर्ससाठी कोर्स केलेला आहे. मी आज जी बोलायला उभी आहे ती कुठल्या विशिष्ट विषयासाठी नाही, तर मला या कोर्सबद्दल या उपक्रमाबद्दल काय वाटले त्याबद्दल मी मनोगत व्यक्त करणार आहे. मी स्वतः मी माझी स्टोरी थोडी का सांगतेय त्याचा बेस सांगण्यासाठी सांगतेय. मी स्वतः लहानपणापासून धार्मिक स्वभावाची होते. पुढे हळूहळू वय परत्वे जसे ज्ञान मिळत गेले आयुष्यात अनेक गुरुतुल्य व्यक्तींचं मार्गदर्शन होत गेलं आणि मलाही वाटायला लागलं की आपल्याला एक सदेह गुरु हवेत. कारण तोपर्यंत जो जे सांगेल वाचायला लावेल स्तोत्र म्हणायला लावेल ते मी करत होते. कोणी सांगायचं स्वामी समर्थांचं हे कर, कोणी गजानन महाराज काय, असं करत 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 बरेच कोर्सेस केले. स्तोत्र मंत्र शास्त्राची कार्यशाळा असे बरेच काय काय केलं होतं. पण मग वाटायला लागले की हे बिनाशिडाचं जहाज जसं असतं ना तसं माझं जहाज कुठेतरी भरकटतंय आणि याला दीपस्तंभ दाखवण्यासाठी कोणीतरी गुरु हवेत. त्यामुळे मी अतिशय प्रार्थना करत होते मनापासून की मला एक गुरु मिळावेत आणि मला खरोखरच एक गुरु मिळाले ज्यांचं नाव आहे डॉक्टर सुनील काळे. त्यांच्याकडनं मला आयुष्यात जे हवं होतं ना ज्या टप्प्यावर ते मला त्यावेळेला मिळालं. 2015 साली मला ते गुरु म्हणून मिळाले आणि त्यांच्याकडनं मला जे काही ज्ञान मिळालं आत्तापर्यंत ते म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की अध्यात्म आणि समाजामध्ये जे काही धार्मिक गोष्टी केल्या जातात यामध्ये खरंच खूप फरक आहे. आणि तेव्हापासून खरंच जाणवायला लागलं की बाहेर फक्त कर्मकांड केली जातात. देव हा फक्त पूजेपुरता किंवा मला काही अडचण आली तर मी मागण्यासाठी देव अशीच एकंदरीत सगळ्यांची धारणा असते किंवा परंपरेनं माझी आजी करत होती, आई करते म्हणून मी करते. खरा देव काय, खरं अध्यात्म काय हे कळतच नव्हतं लोकांना. आणि हा फरक जसा मला कळायला लागला तसं मला पण वाटायला लागलं की ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आणि सर जसं म्हणाले तसं किंवा मलाही नेहमी वाटतं की कुठलीच गोष्ट जगामध्ये कोइन्सिडन्स नसते. प्रत्येक गोष्ट डिवाइन डिझाईन असतं पण आपल्याला ते माहीत नसतं. जेव्हा वेळ येते किंवा आपण मागे वळून बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे हो, हे आपण ह्याच दिशेने जाणार होतो आणि आपल्याला तसंच नेलं गेलंय हे लक्षात यायला लागतं. पण तो अवेअरनेस आपल्याला ठेवायला लागतो. सनातन धर्म म्हणजे मी आता म्हणेन की अध्यात्म कसं विज्ञानाधिष्ठित आहे. म्हणजे
प्रत्येक आध्यात्मिक गोष्टीमध्ये सायन्स आहेच आहे. एकही गोष्ट विदाऊट सायन्स नाहीये. आणि माझे गुरु पण नेहमी म्हणायचे, की अ, धर्म म्हणण्यापेक्षा आपण जो म्हणतो नुसता हिंदू धर्म, त्यापेक्षा सनातन धर्म ज्याला म्हणतो. सनातनचा अर्थच आहे, की निरंतर काय म्हणतो आपण त्याला? शाश्वत. हां, जे कधीही मिटणारं नाहीये, असं ज्ञान म्हणजे सनातन ज्ञान. तर हे अनादी कालापासून चालत आलेलं आहे, जे चिरंतन सत्य आहे. मला सुरुवातीपासूनच आवड होती आपल्या धर्मामध्ये प्रत्येक गोष्टी करण्यामागे काय लॉजिक आहे किंवा विज्ञान आहे जाणण्याची. उदाहरणार्थ स्त्रियांनी कुंकू का लावावं? स्त्रियांनी दागिने कमरेखाली चांदीचेच का घालावेत? सोन्याचे दागिने कमरेवरतीच का घालावेत? हे जे काही आहे सगळं कान का टोचावेत? ह्या सगळ्याला सायन्स आहे. आणि हे पूर्वीपासून मला जाणून घ्यायची आवड होती. ते गोळा करत गेले हे ज्ञान, की काय असतं याच्यामागे काय आहे? आणि ते मला इतरांना सांगायची आवड पण होती. त्यामुळे ह्या गोष्टीबद्दल म्हणजे माझ्या गुरूंच्या मुळे मला हे स्पिरिच्युअल सायन्सबद्दलचं ज्ञान ऐकून अजूनच माझ्या मनात नेहमी यायचं, की लोक जी कर्मकांड करतात, देवदेव करतात, त्यापेक्षा अध्यात्म म्हणजे नक्की काय असतं आणि कर्मकांडांपेक्षा देवाला तुम्ही कसं वागणं अपेक्षित आहे, आचरण कसं आहे, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे लोकांना. आजकाल लोक देव फक्त पूजेपुरता किंवा अडचणी करता पुरता वापरतात. म्हणजे माझे गुरु नेहमी म्हणतात, की जेव्हा घरामध्ये आपण देवाचे फोटो लावतो, तेव्हा आपल्या सोयीपुरतं आपल्याला कुठे परीक्षेला जायचंय, काही कामासाठी आहे, तर अगदी नमस्कार करून उदबत्ती लावून आपण जातो. आणि जेव्हा आपण घरात वाईट बोलतो, कुणाची निंदा करतो, तेव्हा आपण विसरून जातो सोयीस्करपणे, की देव इथे आहे. म्हणजे देव खरं तर सगळीकडे चराचरात आहे, पण आपण हे सहजपणे विसरतो. म्हणजे थोडक्यात काय आपण देव सोयीपुरता वापरतो. तर हे थोडंसं बदललं पाहिजे हे पण लक्षात येत होतं. थोडक्यात काय तर परमात्मा, ब्रह्म किंवा गीतेतला जो कृष्ण आहे, त्याचं ज्ञान समजून घेण्यासाठी खरं तर लोक उत्सुक नसतात. म्हणजे आजकाल गीतेचे सुद्धा बक्षिसं मिळवतात लोकं. गीता पठणाचं 21,000 बक्षीस मिळालं. आमच्या ह्याच्यात पण आहेत बरेच जण. पण खरंच गीतेमध्ये काय सांगितलंय आणि त्यातली आपण एक गोष्ट तरी आचरणात आणतो का? हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे मी नेहमी माझ्या ग्रुपमध्ये म्हणत असते, की तुम्ही ह्याच्यापेक्षा फोकस याच्यावर ठेवा, की तुमच्या आचरणामध्ये काय तुम्ही अप्लाय करताय. ते जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे म्हणतात ना, ज्ञानेश्वराची एक तरी ओवी अनुभवावी. म्हणजे जेव्हा तुम्ही कुठलीही अशी गोष्ट एक जरी अप्लाय करता आयुष्यामध्ये, तरी तुमचं लाईफ बनतं. हे जेव्हा तुम्हाला समजायला लागतं, तर आपोआपच एक पाऊल आपण पुढे टाकलं याच्यात, तर 10 पावलं परमेश्वर तुम्हाला पुढे नेत असतो. खरं तर सगळ्या अध्यात्माचा बेसच गीता आहे. पण आज किती हिंदू धर्मीयांना गीतेबद्दल खरंच ज्ञान आहे. तर मी तर नेहमी म्हणते, म्हणजे आम्ही तर आमची बीसी मंडळं असू दे, आमची महिला मंडळ असू दे, मी तर परवा पण एक प्रस्ताव मांडला, की आपण महिला मंडळ भरवतो, दर महिन्याला मीटिंग घेतो. काय खाणं-पिणं, गप्पा-टप्पा इतर होतात. मग आपण का नाही असं करायचं, की गीतेच्या एका श्लोकावर तरी बोलूयात. एका श्लोकावरचं ज्ञान तरी सगळ्यांना देऊयात, की खरी गीता काय आहे? ती कशी अप्लाय करायची लाईफमध्ये, हे जरी तुम्हाला पोहोचलं तुमच्यापर्यंत, तरी ते चांगलं आहे. बीसी ग्रुपमध्ये पण आम्ही या गोष्टी करतो. दुसरी गोष्ट मला मनापासून वाटायचं, की आपल्या धर्माचं, सनातन धर्माचं ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचायला हवं. त्यातच मला PSSM ही संस्था मिळाली. मी अनेक आध्यात्मिक संस्थांचं कोर्सेस केलेले आहेत. म्हणजे अगदी आर्ट ऑफ लिव्हिंग असू दे, मंत्रशास्त्र असू दे, बऱ्याच आहेत. आणि माझ्यानंतर सगळ्या याच्यानंतर लक्षात आलं, की हे सगळं एकमेकांना कनेक्टेड आहे. पण सगळीकडे ज्ञान आहे ना, पैसे घेऊनच दिलं जातं. ब्रह्मज्ञान जे बरंच जास्तीचं आहे ना, ते बऱ्यापैकी पैसे घेऊन दिलं जातं. पण ही एक संस्था मला अशी मिळाली, की ज्याच्यामध्ये प्री बर्थ प्लॅनिंगपासनं, म्हणजे आपला सोल प्लॅन, आपण जन्माला कुणाच्या पोटी यायचं इथपासनं लाईफ आफ्टर डेथपर्यंतचं नॉलेज फ्री ऑफ कॉस्ट दिलं जातं. आणि करोनाचे खरंच मनापासून धन्यवाद आहेत, की लोकं करोनाला खूप निगेटिव्ह घेतात, पण करोनाने खूप कल्याण पण लोकांचं केलंय. करोनाच्या काळामध्येच ही ऑनलाईन सिस्टीम आली आणि ऑनलाईनमुळे आज सुद्धा आपण पण सगळेजण हा कोर्स ऑनलाईनमुळेच पॉसिबल झाला. जसं सरांनी सांगितलं, की मोबाईल हे आपलं एक शस्त्र आहे आणि खरंच त्याचा खूप सुंदर वापर झाला. तो करोनाच्या काळामध्ये मी हे कोर्सला जॉईन झाले आणि मी सगळ्यांना खरंच मनापासून सांगेन, ज्यांना इच्छा आहे, हे ज्ञान आहे ना, सगळ्यांना ऑनलाईन फ्रीमध्ये मिळतं आणि हे खरंच ज्ञान कुठेही दिलं जात नाही असं, ज्याचा आम्ही प्रसार करतो आणि आम्ही पण निःशुल्क करतो. आणि आम्ही जे मेडिटेशन, आता ज्याला शब्द वापरला, तरी आम्ही जी ध्यान साधना करतो ती ह्याच बेसवर असते सगळी. आणि त्याच्यामध्ये सज्जन सांगत्य,
स्वाध्याय आणि ध्यान या 3 गोष्टी फॉलो करतो आम्ही. त्याच्यामध्ये पण बुक्स रीडिंग असतात सगळे स्पिरिच्युअल बुक. आम्ही त्याच्यामध्ये स्पिरिच्युअल लायब्ररी पण सुरू केली आहे, की ज्याच्यामध्ये हार्डली आम्ही फक्त ₹200 का ते बुक्स आणायला लागतात म्हणून, पण वर्षभर बुक्स वाचू शकता तुम्ही, सगळी स्पिरिच्युअल बुक्स. तर हे पण खूप म्हणजे उपक्रम चांगला आहे, कारण लोकांमध्ये आध्यात्मिक नॉलेज पसरवण्याचा आणि त्याच्यावर मग चर्चा केली जाते, की ह्याच्यातनं काय घ्यायचं, या पुस्तकामध्ये काय आहे, प्रत्येकाला काय वाटतं. अशा पद्धतीने आम्ही ते फॉलो करतो. दुसरी गोष्ट आता म्हणजे हा शब्द मी सारखा वापरणार आहे, की नथिंग इज कोइन्सिडन्स. ही सगळी इच्छा पूर्वीपासून असल्यामुळेच मी स्वयंपाक करताना मला रेडिओवर ही आपली सनातनची ॲडव्हर्टाइज ऐकायला मिळाली आणि याच्यातलं सगळं जेव्हा मी डिटेल्स ऐकले, तेव्हा मी ठरवलं, की हे आपलं आणि मी इमिजिएट माझ्या मिस्टरांना पाठवलं इथे चौकशी. आजकाल फ्रॉड गोष्टी पण बऱ्याच असतात या नावाखाली. सो ते प्रत्यक्ष इथे येऊन गेले चौकशी आणि मी लगेचच ॲडमिशन घेतली या कोर्सला. पण गंमत म्हणजे मी आधीपासूनच हे जे माझ्या मैत्रिणी असायच्या ना, त्यांना पण सांगायची, की "अरे तुम्ही ना बालसंस्कार वर्ग सुरू करा." ज्यांची मुलं लहान आहेत, त्यांनी बालसंस्कार वर्ग सुरू केले तर आसपास जे सोसायटीमध्ये मुलं आहेत त्यांच्यावर तरी संस्कार होतील. किंवा स्टोरी टेलिंग तुम्ही सांगत जा तुम्हाला ज्या पद्धतीने. आणि हे आध्यात्मिक नॉलेज पण ह्या सगळ्या गोष्टी किंवा तुम्ही कसं जगलं पाहिजे, तुम्ही आयुष्याकडे कसं बघितलं पाहिजे. कारण आपण आपल्या आयुष्यात आज सुद्धा आपण जे सगळे इथे जमलो आहेत ना, हे काही योगायोगाने नाही जमलेलो. हे डिव्हाइन डिझाईनच आहे. आणि हे आपल्यासाठी मार्गदर्शक आहेत, हे सुद्धा डिझाइन्डच आहेत. हे असेच आलेले नाही आहेत. हे मी अगदी मानते मनापासून. सो आपण चोजन पीपल आहोत, की आपल्याला हा प्रसार आपल्या थ्रू करायचा एक इन्स्ट्रुमेंट म्हणून. कुठल्याही अहंभावाने नाही. आपण एक पाईप आहोत आणि आपल्या थ्रू हे नॉलेज लोकांना पोहोचणार आहे. पण हे इन्स्ट्रुमेंट बनण्याचा आपल्याला मान मिळणार आहे. ह्याच्याबद्दल खरंच सगळ्यांचं मनापासून कौतुक आणि या लोकांच्याबद्दल तर म्हणाल तेवढे कमी आहेत धन्यवाद द्यायला. आम्हाला गेले 6 महिने जीवनविद्या प्रशिक्षणासाठी जे ज्ञान दिलं गेलं, त्यामध्ये माननीय श्रीयुत आफळे बुवा सर, क्षितिज पाटुकले सर, नरेंद्र जोशी सर, कुमठेकर सर, अवंतिका मॅडम यांचे खूप खूप धन्यवाद. सर्वांनी हे विषय अतिशय सहज सोप्या पद्धतीने आमच्यासमोर मांडले. आम्हाला मनापासून आवडले. मुख्यतः मनुष्याने जगताना जीवनमूल्य कशी समजली पाहिजेत, पूर्वी आपली भारतीय सनातन संस्कृती कशी विचार करायची आणि आता जी जीवनमूल्य विसरून लोक कसे पाश्चात्य संस्कृतीच्या अंमलाखाली वागत आहेत, त्यामुळे समाजाची नैतिक, भावनिक, मानसिक घसरण कशी होत चालली आहे हे सर्वांनाच कळत आहे. पण ते टाळण्यासाठी प्रयत्न मात्र केले जात नाही. आणि मला वाटतं हे काम आपल्या सनातन स्किल कोर्सेसद्वारे अतिशय उत्तम रीतीने होणार आहे. आपली ही पहिली बॅच आहे, त्यामुळे पायोनियर बॅच आहे सगळ्यांची. त्यामुळे आपण पुढे अजून याचा जास्ती प्रचार करूयात. अजून अनेक लोकांना याला जोडूयात. पाटुकले सरांनी सांगितलं, की या कोर्सेसचा उदय कुठल्या प्रसंगातनं उदयास आला. द केरला स्टोरी या चित्रपटातील त्या मुलीचे वाक्य खरंच ही आपल्या संस्कृतीला एक सनसनीत चपराक होती. आणि त्यांनी ज्या पोटतिडकीने त्या दिवशी सांगितलं, की मला बाहेर आल्यानंतर क्षोभ झाला, की आपल्या संस्कृतीमध्ये हे सांगितलं जात नाहीये आणि त्यामुळे ह्या घटना घडतायत. तर ह्याच्यावर खरंच किती विचार करायला पाहिजे. पण ह्याचा आपण एक भाग होणार आहोत, ह्याचा आनंद मला आणि आपल्या सगळ्यांना पण होत असेलच. तसंही आता आपण अशा काळात जन्मलो आहोत, की पुढील 10 वर्षात म्हणजे 2030 पर्यंत पृथ्वीवर बरेच चेंजेस होणार आहेत. म्हणजे आम्हाला जे शिकवलं जातं त्यात म्हटलं जातं, की गेले 2 लाख वर्षापासून आपल्या DNA मध्ये सुद्धा चेंजेस केले गेले. म्हणजे अगदी आपल्या रामायणांमध्ये सुद्धा चेंजेस केले गेले, जे आज आपल्याकडे म्हटलं जातं ना, की धोब्यानी सांगितल्यामुळे सीतेला टाकलं. पण तुम्ही जर खरं सीतायन वाचलं, सीतायन पण आहे, रामायण जसं आहे तसं सीतायन आहे. तर ते सुद्धा मॅनिप्युलेट केलं गेलेलं आहे. का तर हे डार्क फोर्सेसनी आपली जी संस्कृती होती ती तोडण्यासाठी, ते सगळं नष्ट करण्यासाठी ह्या गोष्टी केल्या गेल्या. पण आत्ताचा काळ असा आहे, की आपण यातनं बाहेर पडणार आहोत. म्हणजे कलियुगाकडनं सत्ययुगाकडे आपण जात आहोत. तर या काळामध्ये आपण जन्मलो, ह्या कामासाठी आपण निवडलं गेलं, ह्याबद्दल पण आपलं खरंच मनापासून अभिनंदन. सध्या खूप पॉझिटिव्ह एनर्जीज यासाठी काम करत आहेत. म्हणजे वेगवेगळे स्पिरिच्युअल ग्रुप्स याच्यासाठी काम करत आहेत. आपल्या लेवलला ते आपापलं काम करत आहेत. आपणही त्यात महत्त्वाचा रोल निभावू शकतो. हा कोर्स अतिशय छान पद्धतीने घेतला गेला. शंका निरसन पण करण्यात आले.
मार्गदर्शक शिक्षक अतिशय उच्च व्यक्तिमत्व आहेत या क्षेत्रातले. सर्वांनी प्रेमाने सहज सोप्या पद्धतीने आम्हाला शिकवल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. सर्वांना आत्मवंदन आणि खूप खूप ग्रॅटिट्यूड. तसेच ऑर्गनायझर वेदांत आणि अपूर्वाचे मनापासून धन्यवाद. त्यांनी पण आम्हाला वेळोवेळी खूप छान सहकार्य केलं. फक्त आता मला एकच विचारायचं आहे की आता आम्ही यापुढे काय करायचंय, म्हणजे आम्हाला मार्गदर्शन तुम्ही कसं करणार आहात, आम्ही पुढे कसं जायचं याबद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं तर जास्त छान राहील. आणि तुम्ही कुठल्याही पद्धतीने आम्हाला मदतीला घेतलं तुमच्या ह्याच्या कार्यामध्ये तरी आम्हाला आवडेल ते पण. दुसरं, आपल्याकडून आम्हाला काही संधी मिळतील का, हे ज्ञान अजून वाढवून याचा समाजासाठी कसा वापर करायचा याबद्दल पण आपण कृपया मार्गदर्शन करावं. माझी बोलण्यात काही चूक झाली असेल तर मी आपली क्षमा मागते आणि पुनश्च सर्वांचे मनापासून धन्यवाद. मला बोलायला दिल्याबद्दल धन्यवाद.